नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण हिंगोली जिल्हा आणि बीड जिल्हा पोलीस पाटील भरती विशेषमध्ये इतिहास या विषयावरील 30 इम्पॉर्टंट प्रश्न बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. हिंगोली जिल्ह्याची जे काही 8 फेब्रुवारी रोजी जी काही परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि बीड जिल्ह्याची परीक्षा जी आहे विद्यार्थी मित्रांनो ते 22 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. तर यासाठी जे काही जी केचे जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये इतिहास या घटकावर विद्यार्थी मित्रांनो जवळपास 7 ते 8 प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आहेत. तर त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. यामध्ये आपण 30 अपेक्षित प्रश्न उत्तरे आपण इथे बघणार आहोत, जे की तुम्हाला हिंगोली जिल्हा आणि बीड जिल्हा दोन्ही पोलीस पाटील भरतीच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. पहिला प्रश्न असा आहे, प्लासीच्या लढाईमध्ये 1757 या साली जी प्लासीची लढाई झाली यामध्ये ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व कोणी केले? प्लासीची जी लढाई झाली विद्यार्थी मित्रांनो ते 1757 रोजी झाली होती. तर ही जी प्लासीची जी लढाई आहे हे कोणामध्ये झाली होती किंवा ब्रिटिश सैन्याचं जे नेतृत्व आहे ते कोणी केलं होतं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, रॉबर्ट क्लाईव्हने जे आहेत ब्रिटिश सैन्याचं नेतृत्व केलं होतं. तर बघा प्लासीची जी लढाई आहे विद्यार्थी मित्रांनो ते 1857 रोजी इंग्रज जे काही सेनापती रॉबर्ट क्लाईव्ह आणि बंगालचा नवाब सिराजउद्दौला जो आहे बंगालचा नवाब सिराजउद्दौला याच्यामध्ये झाली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, बक्सरच्या लढाईमध्ये 1764 रोजी ब्रिटिशाचे सैन्याचे नेते कोण होते? तर बघा बक्सरची जी लढाई झाली होती विद्यार्थी मित्रांनो 1764 साली बक्सरची लढाई झाली होती. यामध्ये ही जी लढाई आहे ती इंग्रज आणि शुजाउद्दौला याच्या आधी जे बघा आपण प्लासीची लढाई बघितली त्यामध्ये इंग्रज आणि सिराजउद्दौलामध्ये झाली होती. तर बक्सरची जी लढाई झाली होती ते बंगालचा नवाब शुजाउद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये झाली होती. यामध्ये इंग्रजाचं जे काही नेतृत्व आहे विद्यार्थी मित्रांनो ते कोणी केलं होतं? तर याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, हेक्टर मुनरो याने इंग्रजाचं काय तर नेतृत्व केलं होतं. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 आहे, डॉक्टरीन ऑफ लॅप्स कोणाद्वारे अंमलात आणला गेला? डॉक्टरीन ऑफ लॅप्स म्हणजेच हडप नीती. म्हणजेच बघा प्रश्नामध्ये हडप नीती अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर डॉक्टरीन ऑफ लॅप्स कोणत्या इंग्रज गव्हर्नरने काय लागू केला होता किंवा हडप नीतीचा उपयोग सर्वप्रथम कोणत्या इंग्रज गव्हर्नरने काय सुरू केला होता? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, लॉर्ड डलहौसीनं डॉक्टरीन ऑफ लॅप्स जे आहे म्हणजेच हडप नीती जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते लागू केली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, भारतात टपाल व्यवस्था सुरू करणारे ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते? भारतात टपाल व्यवस्था सुरू करणारे ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते? तर बघा भारतामध्ये 1854 या वर्षी भारतात टपाल व्यवस्था म्हणजेच डाक व्यवस्था जी आहे विद्यार्थी मित्रांनो ते सुरू करण्यात आली होती. आणि ही जी व्यवस्था आहे ते लॉर्ड डलहौसीच्या काळात म्हणजेच लॉर्ड डलहौसीनेच भारतामध्ये टपाल व्यवस्थेची सुरुवात केली होती. तर याच्या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो जे की 1853मध्ये जे की भारतातली पहिली जी रेल्वे धावली आपली मुंबई ते ठाणेच्या दरम्यान ही सुद्धा लॉर्ड डलहौसीच्याच काळात धावली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, रॉबर्ट क्लाईव्ह बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कधी नियुक्त झाला? रॉबर्ट क्लाईव्ह हा बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कधी नियुक्त झाला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो रॉबर्ट क्लाईव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता. जर परीक्षेत प्रश्न विचारला गेला की बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण, तर तो रॉबर्ट क्लाईव्ह होता. आणि याची नियुक्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक 2, 1757 या वर्षी रॉबर्ट क्लाईव्ह जो आहे तो बंगालचा गव्हर्नर जनरल नियुक्त झाला, ज्या वर्षी प्लासीची जी लढाई झाली होती 1757ची त्यावेळेसच. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, बंगाल आणि बिहारमध्ये स्थायी बंदोबस्ताची सुरुवात कोणी केली? बंगाल आणि बिहार या राज्यामध्ये स्थायी बंदोबस्ताची सुरुवात कोणी केली होती? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच लॉर्ड कॉर्नवालिस याने
1793 यावर्षी बघा 1793 यावर्षी स्थायी बंदोबस्ताची सुरुवात जे बंगाल आणि बिहारमध्ये केली होती. परीक्षेत वर्षसुद्धा विचारलं जाऊ शकते. म्हणून बंगाल आणि बिहारमध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी स्थायी बंदोबस्ताची सुरुवात कोणत्या वर्षी केली, तर ती 1793 रोजी केली. आणि जर असा प्रश्न विचारला की कोणी केली, तर त्याचं उत्तर असेल लॉर्ड कॉर्नवालिस. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, रयतवारी पद्धत कधी लागू करण्यात आली. बघा इंग्रजांनी विद्यार्थी मित्रांनो शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने काय तर शेतीवर जे आहेत ते कर्ज लादण्याचा प्रयत्न केला होता. त्यापैकीच एक प्रकार म्हणजेच रयतवारी पद्धत. तर बघा रयतवारी पद्धत जी आहे ही कोणत्या वर्षी लागू करण्यात आली होती, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 1820 या वर्षी रयतवारी पद्धत जी आहे ते लागू करण्यात आली होती. तर बघा रयतवारी पद्धत जी आहे ही कोणत्या विभागामध्ये लागू करण्यात आली होती, म्हणजेच कोणकोणत्या क्षेत्रामध्ये, तर बघा मुंबई जे प्रांत आहेत, मुंबई प्रांत, मद्रास प्रांत जे विद्यार्थी मित्रांनो या प्रांतामध्ये जे आहेत ते रयतवारी पद्धत जी आहे ते लागू करण्यात आली होती. शेतीवर कर लादण्याची जे काही रयतवारी प्रकारची जी पद्धत आहे ती मुंबई आणि मद्रास या भागामध्ये लागू करण्यात आली होती. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो ही पद्धत ओडिसा या राज्यामध्ये सुद्धा लागू करण्यात आली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, नील उत्पादक शेतकऱ्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकणाऱ्या नीलदर्पण या पुस्तकाचे लेखक कोण होते. बघा नील उत्पादक जे काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकणारा एक ग्रंथ किंवा एक पुस्तक लिहिण्यात आलं होतं नीलदर्पण या नावाने. तर बघा या नीलदर्पण या पुस्तकाचे लेखक कोण, तर बघा याचं बरोबर उत्तर असणारे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच दीनबंधू मित्र यांनी नीलदर्पण हे पुस्तक लिहिलं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, काँग्रेसच्या 1931च्या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. काँग्रेसचे जे काही 1931चं जे काही कराची येथे झालेलं जे काही अधिवेशन होतं विद्यार्थी मित्रांनो या कराची अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल जे भारताचे आपले पहिले उपपंतप्रधान आहेत. तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी विद्यार्थी मित्रांनो 1831चं जे काही कराची अधिवेशन आहेत याचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, 20व्या शतकाच्या पहिल्या सहामाहीत देशातील सर्वात वाईट दुष्काळ जो की 1942 ते 1943 बघा 1942 ते 1943 या वर्षामध्ये भारतामध्ये सर्वात भीषण दुष्काळ जो आहे तो पडला होता 20व्या शतकातला. तर तो कोणत्या भागामध्ये पडला होता, तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच बंगाल. बघा विद्यार्थी मित्रांनो बंगालमध्ये 1942 ते 43मध्ये अत्यंत वाईट असा दुष्काळ पडला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11, 1829मध्ये सतीची प्रथा कोणी रद्द केली. 1829मध्ये सती प्रथा बंदी कायदा कोणी पारित केला. अशा प्रकारचा जरी प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तरसुद्धा तेच असणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 1829 साली सती प्रथा कोणी रद्द केली किंवा तो सती प्रथा बंद करण्याचा कायदा कोणी पारित केला, तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड विल्यम बेंटिक या गव्हर्नर जनरलने 1829 साली सती प्रथा बंदीचा कायदा पारित केला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा सती प्रथा बंदीचा कायदा पारित करण्यासाठी भारतातील जे काही महत्त्वाचे जे काही क्रांतिकारक आहेत जसे की एक राजा राममोहन राय आणि आपल्या महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते होते ते म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ जे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे समाजसेवक होते. जगन्नाथ शंकर सेठ यांनीसुद्धा सती प्रथा बंदी कायद्यासाठी प्रयत्न केले होते. तर त्यासाठी जे काही विधेयक मांडण्यात आले होते विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये जगन्नाथ शंकर सेठ यांचीसुद्धा सही होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते. स्वामी विवेकानंद
यांचे मूळ नाव काय होते? तर बघा, याचं बरोबर उत्तर असणारं विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच नरेंद्रनाथ दत्त. स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव काय होतं? तर नरेंद्रनाथ दत्त असे होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, यंग बंगाल चळवळीचे नेते कोण होते? यंग बंगाल जी चळवळ उभारण्यात आली होती, या चळवळीचे मुख्य नेते कोण होते? किंवा यंग बंगाल चळवळ ही कोणी सुरू केली होती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच हेनरी व्हिविडियन डेराझिओ. हेनरी व्हिवियन डेराझिओ. तर हेनरी डेराझिओ याने यंग बंगाल आंदोलन जे आहे ते सुरू केलं होतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राचे साक्रेटिस म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे साक्रेटिस म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच महादेव गोविंद रानडे जे आहे यांनाच महाराष्ट्राचे साक्रेटिस म्हणून ओळखले जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, स्वामी विवेकानंद कोणत्या ठिकाणी झालेल्या धार्मिक परिषदेत प्रसिद्ध झाले? स्वामी विवेकानंद कोणत्या ठिकाणी झालेल्या धार्मिक परिषदेत ते प्रसिद्ध झाले? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच शिकागो. शिकागो येथे झालेली जे काही, तर बघा 1893 या वर्षी लंडन येथे शिकागो विद्यार्थी मित्रांनो शिकागो येथे एक धार्मिक परिषद भरली होती. या धार्मिक परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद हे काय तर त्यांच्या वक्तव्यामुळे प्रसिद्ध झाले होते. तर त्यासाठी याचं बरोबर उत्तर असणार आहे शिकागो. की स्वामी विवेकानंद कोणत्या ठिकाणी झालेल्या धार्मिक परिषदेत प्रसिद्ध झाले? तर ते शिकागो येथील. आणि ही परिषद कोणत्या वर्षी भरली होती? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे 1893. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व हे कोणी केले होते? बारडोली सत्याग्रह जो की विद्यार्थी मित्रांनो 1928 या वर्षी झाला होता. बारडोली सत्याग्रह जो की 1928 या वर्षी झाला होता, याचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल हे बारडोली सत्याग्रहाचे काय तर यांनी नेतृत्व केले होते. 1928 साली हे बारडोली सत्याग्रह जो आहे तो झाला होता. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं वर्ष की 1928 साली बारडोली सत्याग्रह जे झाला, या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17, उलन गुलान बंड हा कोणाशी संबंधित आहे? उलन गुलान हा जो बंड आहे हा कोणाशी संबंधित आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर असणारं विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी बिरसा मुंडा. तर बिरसा मुंडा हे उलन गुलान बंडाशी संबंधित आहे किंवा हेच या उलन गुलान बंड जो झाला होता त्याचे प्रमुख नेते आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 18 आहेत. महाराष्ट्रात कोणती घटना घडली होती यापैकी? बघा खाली 4 प्रकारचे बंड दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. यापैकी एक बंड जो आहे ज्यालाच आपण विद्रोह असं सुद्धा म्हणू शकतो किंवा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता विद्रोह झाला किंवा खालीलपैकी कोणता बंड जो आहे तो महाराष्ट्रात घडला? तर बघा यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. भिल्ल बंड म्हणजेच भिल्ल जो विद्रोह झाला होता किंवा भिल्ल जे बंड झालं होतं हे आपल्या महाराष्ट्रात घडलं होतं. त्यानंतर बघा आपला प्रश्न क्रमांक 19 आहेत. कोणत्या व्हाईसरायच्या कारकिर्दीमध्ये पहिला कारखाना कायदा म्हणजेच पहिला फॅक्टरी ॲक्ट जो आहे तो मंजूर झाला होता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत पहिला फॅक्टरी ॲक्ट हा पारित झाला होता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो 1881 या वर्षी भारताचा पहिला फॅक्टरी ॲक्ट पारित झाला होता किंवा पहिला कारखाना कायदा जो आहे विद्यार्थी मित्रांनो काय तर तो पारित झाला होता 1881 या वर्षी. म्हणजेच 1881 या वर्षी जो गव्हर्नर जनरल भारताचा असेल किंवा जो व्हाईसरॉय भारताचा असेल तेच आपलं इथं काय असेल विद्यार्थी मित्रांनो उत्तर असणार आहेत. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत मग ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन जे विद्यार्थी मित्रांनो ते 1881 या वर्षी काय तर भारताचे व्हाईसरॉय होते आणि याच वर्षी
भारताचा पहिला फॅक्टरी ॲक्ट पारित झालेला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, वायकोम सत्याग्रह हा 1924 ते 25 या वर्षी कोठे सुरू करण्यात आला. बघा वायकोम सत्याग्रह हा कोठे सुरू करण्यात आला किंवा वायकोम सत्याग्रह हा कोणत्या ठिकाणी घडला किंवा कोणत्या ठिकाणी झाला, असा कोणत्याही प्रकारचा जर प्रश्न आला तर याचं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजेच वायकोम सत्याग्रह जे आहे तो केरळ या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय तर घडला होता. वायकोम सत्याग्रह हा कुठे झाला होता, तर केरळमध्ये झाला होता. म्हणून आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, केरळ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, 1906 मध्ये मुंबई डिप्रेस क्लास मिशन सोसायटीची स्थापना कोणी केली. बघा 1906 मध्ये मुंबईमध्ये डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली होती, तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा या 4 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक ए व्ही.आर. शिंदे म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो 1906 मध्ये यांनीच डिप्रेस क्लास मिशनची स्थापना जी आहे ते केली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे 3 महत्त्वाचे प्रश्न जे आहेत या एका प्रश्नावरच बनतात. एक म्हणजेच डिप्रेस क्लास मिशन सोसायटीची स्थापना ही कोणी केली, तर व्ही.आर. शिंदे यांनी केली. त्याच्या व्यतिरिक्त या डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली, तर 1906 या वर्षी झाली. हे सुद्धा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहेत. आणि या डिप्रेस क्लास मिशनची स्थापना व्ही.आर. शिंदे यांनी कोणत्या ठिकाणी केली, तर मुंबईमध्ये केली. हे सुद्धा एक प्रश्न बनू शकतो. तर हे 3 प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, भिल सेवा मंडळाची स्थापना 1922 या वर्षी कोणी केली. भिल सेवा मंडळाची स्थापना 1922 या वर्षी कोणी केली, तर बघा विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक ए अमृतलाल विठ्ठलदास. अमृतलाल विठ्ठलदास यांनीच भिल सेवा मंडळाची काय तर स्थापना 1922 या वर्षी केली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, सप्टेंबर 1932 साली महात्मा गांधी आणि कोणामध्ये पुणे येथे करार झाला होता. 1932 या वर्षी महात्मा गांधी आणि कोणामध्ये पुणे येथे करार झाला होता, तर बघा याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. बी.आर. आंबेडकर यांच्यामध्ये 1932 साली पुणे करार झाला होता विद्यार्थी मित्रांनो. त्याच कराराला आपण पुणे करारसुद्धा म्हणू शकतो. तर 1932चा जो कोई पुणे करार आहे हा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, 1857चा जो काही उठाव हा कुठून सुरू झाला होता. 1857चा जो उठाव झाला होता विद्यार्थी मित्रांनो यालाच 1857ची काय तर स्वातंत्र्याची क्रांतीसुद्धा म्हटले जाते. तर 1857च्या उठावाची सुरुवात ही कुठून झाली होती, तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच मेरठ. मेरठ या ठिकाणाहून 1857च्या उठावाची सुरुवात झालेली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, 1857मध्ये एकट्याने बंड सुरू करणारे मंगल पांडे हे कोणत्या सैन्य तुकडीमध्ये होते. बघा 1857मध्ये बंड सुरू करणारे एकट्याने बंड सुरू करणारे म्हणजे सुरुवातीला मंगल पांडे. बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला मंगल पांडे या सैन्याने जे आहेत विद्यार्थी मित्रांनो सैन्य अधिकाऱ्याने काय तर 1857मध्ये काय तर उठावाची जी आहे ते सुरुवात जी आहे यांच्यातर्फे झाली होती असं म्हटले जाते. तर बघा हे जे आपले मंगल पांडे जे आहेत हे कोणत्या सैन्य तुकडीमध्ये होते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. 34वी नेटिव्ह इन्फेंट्री. 34वी जे नेटिव्ह इन्फेंट्री प्रकारची जे काही सैन्य तुकडी आहे या सैन्य तुकडीमध्येच मंगल पांडे हे सैनिक होते. तर यांनीच जे 1857च्या उठावाची सुरुवात जी आहे ती केली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बराकपूर येथील जे काही 34वी नेटिव्ह इन्फेंट्री जे आहे बराकपूर हे लक्षात ठेवायचं आहे. बराकपूर येथील जे काही 34वी जी नेटिव्ह इन्फेंट्री आहे येथे चरबीचे जे काही
चरबीपासून बनलेले जे काही कारतूस होते विद्यार्थी मित्रांनो, चरबीपासून बनलेले कारतूसाचा वापर करण्याच्या विरोधामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो मंगल पांडे आणि तेथील एका सैन्य अधिकाऱ्याशी झडप झाली होती. या झडपीमध्ये काय तर मंगल पांडे यांनी तेथील एका सैन्य अधिकाऱ्याची काय तर हत्या केली होती गोळी झाडून. तर तेव्हाच ज्या विद्यार्थी मित्रांनो हा बंडाची सुरुवात झाली होती. तर याचं बरोबर उत्तर काय असणार आहे तर 34वी नेटिव्ह इन्फेंट्री या सैन्य तुकडीतील मंगल पांडे हे होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26, बेगम हजरत महल यांनी खालीलपैकी कोणत्या शहरातून 1857च्या उठावाचे नेतृत्व केले. बेगम हजरत महल यांनी खालीलपैकी कोणत्या शहरातून 1857च्या उठावाचे नेतृत्व केले होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजेच लखनौ. तर बेगम हजरत महल यांनी लखनौ येथून 1857च्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, बिहारमधील जगदीशपूरमधील बंड दडपण्याचे श्रेय कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याला जाते. बिहारमधील जे काही जगदीशपूरमधील जो काही बंड होता तर तेथील बंड दडपण्याचं जे श्रेय आहे ते कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याला जाते. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, टेलर आणि व्हिन्सेंट आयर. टेलर आणि व्हिन्सेंट आयर या 2 इंग्रज अधिकाऱ्याने काय तर बिहारमधील जे जगदीशपूर आहेत येथील जे बंड आहे हा दडपण्याचा काय तर प्रयत्न केला होता. किंवा बिहारमध्ये 1857च्या उठावाच्या वेळेस इंग्रजांचे जे काही सेनापती होते ते टेलर आणि व्हिन्सेंट आयर हे होते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो बिहारमधील जगदीशपूरमध्ये उठावाचं जे नेतृत्व 1857च्या इथे कोणी केलं होतं तर बिहारमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो उठावाचं जे नेतृत्व 1857मध्ये ते कुंवर सिंग यांनी केलं होतं. आणि या उठावाचं जे काही दडपण्याचं जे काही काम आहे ते टेलर आणि व्हिन्सेंट आयर यांनी केले होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, 1885 ते 1905 या भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या कालखंडाला काय म्हटले जाते. तर बघा 1885 पासून तर 1905 हा जो काही राष्ट्रीय चळवळीचा जो काही कालखंड आहे विद्यार्थी मित्रांनो याला काय म्हटलं जाते. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच मवाळ कालखंड. तर 1885 ते 1905चा जो काही राष्ट्रीय चळवळीच्या संबंधित जो कालखंड आहे त्याला मवाळ कालखंड असं म्हटलं जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणत्या काँग्रेस नेत्यांना भारताचे महान वृद्ध किंवा दी ग्रेट ओल्ड मॅन बघा दी ग्रेट ओल्ड मॅन या नावाने सुद्धा ओळखलं जाते. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच दादाभाई नौरोजी यांनाच द ग्रेट ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. तर बघा हर्मिट ऑफ शिमला म्हणून कोणाला ओळखले जाते. हर्मिट ऑफ शिमला म्हणून कोणाला ओळखलं जाते. तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक सी, ए.ओ. ह्यूम यांनाच हर्मिट ऑफ शिमला म्हणून ओळखलं जाते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो असे आपले 30 IMP प्रश्न होते जे की हिंगोली पोलीस पाटील भरतीसाठी आणि बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.